मेहुलच्या आजारपणाबद्दल जेव्हा कळलं तेव्हा मला खूप दडपण आलं होतं की आईबाबांना कसं सांगायचं. कारण एकतर अगदी 1 वर्षात ते झालं होतं आणि दुसरं म्हणजे एकुलती एक मुलगी असल्यामुळे आणि दुसरं लग्न असल्यामुळे त्यांना असं होतं की आता हे सुंदर होऊ देत किंवा आता हे छान होऊ देत. सो हा धक्का ते कितपत सहन करतील किंवा करू शकतील ह्याची मला गॅरंटी नव्हती. पण म्हणजे आय वॉज ब्लोन अवे ज्या प्रकारे ह्या दोघांनीही ती सिच्युएशन सांभाळली. इनफॅक्ट त्यांनी मला सांगितलं की आपण ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढू किंवा आत्ताही जे काही शॉर्टकमिंग्स येतात किंवा आपण म्हणू की काही थोडेफार प्रॉब्लेम येतात अजूनही त्याच्याशी निगडीत, म्हणजे त्याच्या ट्रीटमेंटशी निगडीत सुद्धा अजून जे काही थोडेफार प्रॉब्लेम्स येतात त्याच्यातनं सुद्धा आईचं म्हणणं आणि बाबांचं म्हणणं हेच असतं की आपल्याला ह्याच्यातनं छानपणे कसं निघता येईल किंवा ह्याच्यातनं तू शिकलीस काय हे बघ आणि आम्ही तुझ्या कायम बरोबर आहोत. हा तेच म्हणजे काय आता हे कसं आहे ना की जे आता आपल्या समोर आलंय त्याला काही आपण बदलू शकत नाही ना, तर त्याच्यामुळे आपल्याला ते ऍक्सेप्ट करणं जास्त चांगलं. पण त्यांनी जे धाडस दाखवलं किंवा त्यांनी जी काय म्हणू आपण खंबीरपणा जो दाखवला ना तो मला एक्सपेक्टेड नव्हता. आय थिंक त्याचं रेव्हेलेशन तुम्हाला त्यावेळेला आलं असेल की आम्ही एवढे स्ट्रॉंग आहोत. हा ते तर आहे, कारण नाही तेव्हा ते पण असतंच ना ग. कारण शेवटी काय आहे की जी झालेली गोष्ट आहे ती बदलू तर शकतच नाही ना आपण, त्याच्यामध्ये चेंज काहीच नाही. तर ते जे आहे ते जसं आहे तसं आपण मान्य करणं हा त्याच्यातनं सर्वात आणि त्यातून काहीतरी चांगलं घडेल हा विचार करणं हाच आपल्याला आहे. आणि म्हणजे हे आता म्हणजे हे समोर दिसतं ते मी तर परदेशात आहे, माझ्या दर महिन्याला 2 महिन्याला कोणतरी समोर उभाच असतो. आत्ता तुमच्या 15 दिवसापूर्वी एकदम यंग चॅप, त्याला म्हणजे अटॅक आला, हे आला, बापरे साहब अभी क्या करू. तर हे आम्हाला हे कायमचं समोर दिसतच असतं. त्याच्यामुळे घडतच असतं ना असं काही ना काही. याच्याशी जास्त म्हणजे असे अनुभव येत असल्यामुळे की ते तसं येतं आपल्या घरात आहे. इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. येस, चांगलं तेवढं जसं. आणि कसं आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनासारख्या मिळतच नाहीत. आयुष्य हे असंच आहे, ह्यालाच आयुष्य म्हणायचं असतं की तुम्हाला जे हवंय ते सगळंच जर देवाने तुम्हाला दिलं तर तुम्ही त्याची आठवण कशी ठेवाल, त्याला कधी आठवाल. त्यामुळे तो असं काही ना काहीतरी तुमच्या समोर असे प्रश्न उभे करतो की ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यापर्यंत पोचता, त्याच्यातनं मार्ग काढता. तो फक्त प्रत्येकाचा प्रवास वेगळा वेगळा असतो आणि आपल्या आपल्या लोकांची आणि परीक्षा असते. ती परीक्षा असते. तुझ्या आजूबाजूची लोक किंवा तुझे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत, त्या सगळ्यांची ती एक प्रकारे परीक्षाच असते की तुम्ही त्या परीक्षेत कसे उतरता. करेक्ट. तर ते जो तो ती समोरची म्हणजे घटना आहे ती कशी घेतो, हँडल करतो. पण यू ऑल हँडल्ड व्हेरी ब्युटिफुली. हा ते तर म्हणजे मी विचार करते समजा माझ्या मुलाबरोबर झालं असतं तर मी कदाचित एवढी नाही असं नसतं ते मनू. जेव्हा आपल्याला वेळ येते ना त्यावेळेला देवच आपल्याला तसं ते बनवतो, खंबीरपणा देतो तो आपल्याला. ते ह्याच्यात एक प्रिन्सिपल हेच आहे की एकदा भार टाका तो आपल्या माणुसकीप्रमाणे होऊन जातो. तर ते भार पडला म्हणजे उगाच असं हातपाय गाळून आणि काही होतच नाही खरं सांगायचं तर. खरंच त्याने तुम्हाला स्वतःला आपल्याला त्रास होणार, आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार आणि त्याने आणखीन सिच्युएशन आणखीनच डिफिकल्ट होत जाणार. त्यापेक्षा त्याच्यासाठी सुद्धा. आणि आता बघता म्हणजे आपण सगळेजण खंबीर राहिल्यामुळे मेहुल पण किती खंबीर राहिला तो. मला त्याचं त्या बाबतीत सुद्धा त्याचं खूप कौतुक वाटलं की तो त्याने जराही म्हणजे कुठेही काहीही असं दाखवू दिलं नाही, आम्हाला जाणवू दिलं नाही. किंवा भले त्याच्या मनात असेल थोडासा हे असणारच पण ते त्याने समोर दिसू दिलं नाही. हे सुद्धा त्याचं म्हणजे ते कशामुळे आलं त्याच्यामध्ये पण ते करेज तुम्ही आजूबाजूच्या व्यक्तींमुळेच येतं. ते आपणच हातपाय गाळले तर ती व्यक्ती तर तशीही आजाराशी झगडते, ती करणारच ना, असं येते. त्यामुळे ते गरजेचं आहे, ह्या सर्व गोष्टी गरजेच्या असतात.